दक्षिण सोलापूर तालुका येथे सोमवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी वादळी वाऱ्यांनी हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये गहू, ज्वारी, हरभरा आणि कांदा या प्रमुख पिकासह द्राक्ष बागांनाही फटका बसला आहे. काढणीच्या टप्प्यावर आलेल्या गव्हाचे पीक आडवे पडले असून ज्वारी व हरभऱ्याच्या शेंगा ओल्यामुळे खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कांदा पिकाचे पाणी साचल्याने सड लागण्याचा धोका वाढला आहे. द्राक्ष बागांमध्ये घडावर पावसाचे पाणी साचल्याने गुणवत्ता घसरू शकते. तसेच निर्यात क्षमता द्राक्षांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत असून शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. अवकाळी पावसामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यापुढे नवे संकट उभे ठाकले आहे. अवकाळी पावसामुळे आमचं कमीत कमी 10 ते 12 लाख नुकसान झालं आहे. पाऊस म्हणजे द्राक्षे पडलेला आहे, पण आहे पाणी थांबलंय, सगळं नुकसान झालं. आता तू तर घेंगे हे बघा, द्राक्षे सगळं पावसामुळं 10 ते 12 लाख रुपये आपलं नुकसान झालेलं आहे. पावसामुळं काय करायचं आता शेतकऱ्यांनी? कांदा गेला पहिला, माका गेला, तुरी गेला पहिला पावसामुळं. आता परत पाऊस झाला. द्राक्षे तर आहे म्हणून आम्ही थांबलो होतो, शेतकरी जीव ठेवला होता. आता आम्ही काय करायचं? जीव ठेवायचं का मरायचं, हे प्रश्न वेगळा आलाय. आता तो शेतकऱ्याला दिन आहे. आम्हाला कर्ज मागितलं तर बँक कर्ज देत नाही कुठल्या बँकाने. करायचं का आम्ही? मरायचं का राहायचं? एवढंच प्रश्न आता आमच्या शेतकऱ्यापुढे राहिलेला आहे.